झी 24 तास एक पाऊल पुढे। दाभोलकरजी, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण होतो की जे प्रचलित असलेले कायदे आहेत ते कुठे कमी पडतायत आणि त्यांची बळकट करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुमचं काय मत आहे यावर? हे बघा, बुवाबाजीला थेटपणे चाप लावणारा एकही प्रचलित कायदा सध्या नाही। नक्कीच आम्ही जो कायदा वापरतो तो आहे द ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 1954, ज्याच्यामध्ये दैवी उपचार करणं हा गुन्हा समजण्यात आलेला आहे। पण ती देखील दैवी उपचाराची जाहिरात गुन्हा आहे, प्रत्यक्षातला दैवी उपचार गुन्हा नाही, त्यासाठी 420 वापरावं लागतं। त्यामुळे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये कायदा करा अशी विनंती आम्ही गेले 14 वर्ष शासनाला करतोय। 99 साली याच राज्यकर्त्यांनी लेखी असं सांगितलं की 1 वर्षाच्या आत आम्ही या स्वरूपाचा कायदा करू। तब्बल 14 वर्षाचा वनवास त्या कायद्याचा चालू आहे। गेली 6 अधिवेशनामध्ये कायद्याचं प्रारूप प्रत्येक विधिमंडळामध्ये चर्चेसाठी कार्यक्रम पत्रिकेवर आहे। गेल्या 5 अधिवेशनामध्ये त्याच्यावर एकाही शब्दाची चर्चा झाली नाही आणि याही अधिवेशनात ती चर्चा होणार नाही असंच अतिशय दुःख वाटणारं विधान मला नाईलाजाने करायला लागतंय। आणि मग मुंबईमध्ये बंगाली बाबाच्या जाहिराती प्रत्येक लोकलमध्ये तुम्हाला दिसतात। त्यात भूत प्रेत वशीकरण विद्या सगळं सांगितलेलं असतं, जे तुम्ही आत्ता दाखवलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असतं। त्या विधानसभेसमोर फुले दाभोलकर साहेब, एक छोटासा प्रश्न, तुम्ही जो मुद्दा मांडलाय की या ठिकाणी या जाहिराती दिसतात मात्र त्यावर पोलीस किंवा प्रशासन थेट कारवाई का करत नाही? ही कारवाई करता येण्यासारखी आहे या कायद्यानुसार? नाही हो ना, हेच मी तुम्हाला म्हणतोय की त्या कायद्यानुसार थेट कारवाई करता येण्यासारखी आहे। तो कायदा सौम्य केला असला तरी आता अशा स्वरूपाचा कायदा करावा असं मान्य करून जरी मंडळी कायदा करत नसतील तर मग आज आम्ही फक्त संघर्ष करतो, एवढा संघर्षच आमच्या हातामध्ये राहतो। मग आम्ही त्यांना दुसरा एक पर्याय दिलाय की तुम्ही कॉन्स्टेबलच्या प्रशिक्षणामध्ये एक 4 तास आम्हाला द्या। 4.5 महिन्यापासून ते 6.5 महिन्यापर्यंत प्रशिक्षण असतं। सुट्टीच्या दिवशी आम्ही हे कॉन्स्टेबलना शिकवतो आणि हे मी शिकवून दाखवलेलं आहे दौंडला, म्हणजे एक नमुना उदाहरण म्हणून। उद्याच्या पोलिसांना यातलं काही माहीत नसतं, किंबहुना PSIलाही माहीत नसतं। त्यांना जर सांगितलं की बाबा रे, करणी कुणाला करता येत नाही, करणीच्यामुळे होणारं भांडण याला या पद्धतीनं तू ट्रीट केलं पाहिजेस। कुणीही जगामध्ये अशा स्वरूपाचे चमत्कार करत नाही। चमत्काराचा दावा हा फसवणुकीचाच पाया आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।